रेल्वे प्रशासनाविरोधात संतप्त शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. गेल्या 47 महिन्यांपासून शेतकऱ्यांचा संघर्ष. पुणे मिरज ते लोंढा या रेल्वे ट्रॅक दुहेरी करण्याच्या कामाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा या मागणीसाठी गेल्या 48 महिन्यांपासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. शासन दरबारी महसूल मंत्री, जिल्हाधिकारी आणि खासदारांनी बैठकी घेऊन तोडगा काढला. मात्र मंत्री जिल्हाधिकारी आदेशाला रेल्वे प्रशासनाने केराची टोपली दाखवली. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्याचा मोबदला मिळत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज नांद्रे आणि वसकडे गावातील बाधित शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले आहे. 2019 पासून बेकायदेशीर शेतजमिनीमध्ये रेल्वे विभागाने उभे केलेले केबल, लोकेशन बॉक्स, इलेक्ट्रिक पोल आणि इतर साहित्य काढून रेल्वे हद्दीत आम्ही ठेवत आहोत. भूमी अभिलेख विभागाने अतिक्रमण दाखवलेल्या शेतजमिनी आमच्या स्वतःच्या ताब्यात घेत आहोत आणि यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असेल असा इशारा यावेळेस संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. नांद्रे येथील पुणे मिरज लोंढा रेल्वे प्रकल्प बाधित शेतकरी गेले 48 महिने झाले प्रलंबित मागण्यासाठी शांतताप्रिय आंदोलन करत आहेत. रेल्वे विभागाने 2022 मध्ये डिसेंबर 2022 मध्ये लिहून दिलेलं आहे की शेतीस वहिवाटीस रस्ता करून देतो म्हणून. जानेवारी 2025 मध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आदेश दिलेला आहे की 2 महिन्याच्या आत रस्ता त्वरित पूर्ण करावा. माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला रेल्वे विभागाने केराची टोपली दाखवली आणि आज अखेर 48 महिने झाले शेतीत जाणारा रस्ता वहिवाटीचा बंद झाला आहे. माननीय महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की रेल्वे विभागाने जर वहिवाटीचा रस्ता बंद झाला असेल तर संबंधित रेल्वे विभागाने रस्ता करून दिला पाहिजे. त्या निर्णयाला देखील केराची टोपली दाखवलेली आहे. याचा निषेध म्हणून आज सकाळी 11:30 वाजल्यापासून रेल्वे प्रकल्प बाधित शेतकरी हे जलसमाधी आंदोलन करत आहेत. रेल्वे प्रशासनाने लवकरात त्वरित निर्णय नाही घेतला तर ह्याच्यापेक्षाही तीव्र जलसमाधी आंदोलन केलं जाईल. होणाऱ्या नुकसानीस व जीवितहानीस सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार आहे याची नोंद घ्यावी. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांग.